आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हँगओव्हर पेक्षा पण वाईट. हँगओव्हर नाही आहे. यार रूम हे कोण आहे? मी इथे काय करतोय? बेडवर साहेब सायली 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 काय झालं? मी इथे तुझ्या रूम मध्ये मी सर सर प्लीज तुम्ही शांत व्हा ना. इथे बसा, मी तुम्हाला सगळं सांगते. नाही 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 नको. बघा बघा तुमचं डोकं दुखतंय म्हणून म्हणते मी. बसाल का? नाही डोकं दुखतंय. मला सांग, मी तुझ्या बेडरूम मध्ये एका बेडवर कधी आलो मी इथे? म्हणजे आता सकाळी. मी सांगते ठीक आहे. तुम्हाला हे तरी आठवतंय का काल रात्री तुम्ही खूप प्यायला होतात? दारू? हो. हां, तर तुम्ही खूप जास्त दारू प्यायला होतात काल रात्री आणि त्याच्यावरून आईने तुम्हाला खूप ओरडलं देखील. पण मग तुमचं म्हणणं होतं की आज खूप आनंदाचा दिवस आहे, तुमचं आणि सुंदरीचं नातं तुटलंय, लेट सेलिब्रेट वगैरे. मला आठवतंय, थोडं आठवतंय. पण मग त्याच्यानंतर तुम्ही माझ्या रूम मध्ये आलात आणि मग मला सांगायला लागलात की तुमचं सुंदरीवर किती प्रेम आहे, तुमचं मन कसं दुखावलं गेलंय. हे सगळं तुम्ही मन मोकळं करायला लागला माझ्यापाशी. माझ्या खांद्यावर येऊन तुम्ही रडायला लागलात. नाही नाही म्हणजे पण मला हे सगळं का आठवत नाही. सायली मग पुढे? मग मी तुम्हाला समजवायला जवळ आले. धनंजय सर, तुम्ही मला हे सगळं का विचारताय? तर मग तुम्ही मला सांगितलं की तुम्हालाही माझ्याबद्दल फिलिंग्स आहेत म्हणून. आणि काय पुढे आपण जवळ येत गेलो आणि माझाही तोल गेला आणि आपण एकमेकांमध्ये गुंतत गेलो. बस बस बस. मी काही केलं नाही. मी काय बोलू काय नाही मला काही कळत नाही सर, कारण माझ्याकडे काही पुरावा नाही आहे ना. पण मी माझी लाज साईडला ठेवून तुम्हाला हे सगळं सांगते. जे काही घडलं तेच सगळं सांगते मी तुम्हाला. हे काय घडलं माझ्या हात? काय घडलं सगळं माझ्या हातून? काय केलं नाहीये? काय घडलं? काय केलं धनंजयला तुम्ही? म्हणजे त्याला मारलं? शरीराने नाही, मनाने. एक मिनिट, मला कळत नाही. मला सांगा तुम्ही नेमकं काय केलंय? अरे त्याच्यासाठी ट्रॅप तयार केला आणि आश्चर्य म्हणजे मला वाटलं वेळ लागेल,
पण अपेक्षेपेक्षाही लवकर त्या ट्रॅप मध्ये गुरफटला तो, ओढल्या गेला. असं काय ट्रॅप लावलेलं तुम्ही? तुला काय करायचंय, काम झाल्याशी मतलब ना. अरे आम खाओ गुठलिया मत गिनो बेटा. नाही बरोबर आहे तुमचं. मान्य केलं मी की तुम्ही एक खूप मोठा ट्रॅप रचला होता, पण तो ट्रॅप सुंदरीला कळणार नाही असं वाटतं का तुम्हाला? फार हुशार आहे ती. कुठलीही गोष्ट तिच्या नजरेतून सुटत नाही, आणि जेव्हा धनंजयला गरज असेल तर ती त्याच्या मदतीला धावून जाणार नाही अशी शंका तरी कशी घेतली तुम्ही? अरे मी ट्रॅपच असा लावलाय की धनंजय आणि सुंदरी एकमेकांपासून लांब गेलेत आता. गॅरंटी देऊ शकता? सुंदरी आणि धनंजय एकमेकांशी बोलत नसले, एकमेकांचे मित्र नसले, एकमेकांचे चेहरे बघत नसले, पण एकमेकांना जेव्हा गरज असेल तेव्हा ते एकमेकांसाठी धावून जातील, आणि ह्याची गॅरंटी मी घेतो. बघा, साध्याशा गोष्टी आहेत त्या, आणि हाच मूर्खपणा त्या बिंडोक साहेबने सुद्धा केला होता. काय झालं, गेली ती. म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट करतो, त्याच चुका तुम्ही करू नका. ओके, खूप हुशार आहेस ना तू. मग एक काम कर ना, सुंदरीला इथून कुठेतरी लांब घेऊन जा, आणि जितका त्रास द्यायचा तितका दे. परत धनंजय आणि सुंदरी एकत्र येणार नाही ह्याची जबाबदारी तू घ्यायची. नाही नाही, मला नाही करायचंय. तुम्हीच काय तो तिचा बंदोबस्त करा. मी करणारच आहे, मी नाकारले कुठे. मी करणारच आहे बंदोबस्त, फक्त माझी पद्धत वेगळी आहे. मला असं एकदम एक घाव दोन तुकडे करायला नाही आवडत. हळूहळू हळूहळू मारणार मी माझ्या शत्रूला. असं एकदम खटकन मारण्यात काही गंमत नाहीये. तडपून तडपून मारायचं तिला. मला तिला कळलं पाहिजे की अरे आपण असतो तर आपण काहीतरी करू शकलो असतो, आपण धनंजयला सोडवू शकलो असतो असं तिच्या मनात येईल, पण ती सोडवू शकत नाही. आणि तिला हेही कळलं पाहिजे की आपलं माणूस आपल्यापासून जेव्हा खूप लांब जातं तेव्हा किती यातना होतात, जसं मला झालंय. तुला एक काम दिलंय मी, सुंदरीला इथून लांब घेऊन जायचं, तेवढं कर. कळलं? माई, तो जो ट्रॅप तुम्ही रचलाय त्या ट्रॅपचं नाव सायली तर नाही?